Hello, my dear friends, all the students and all subscribers. You are most welcome in your favorite channel MG Science Simplified and Co-Education. सर्वांना नेहमीप्रमाणे नमस्कार. MG Science Simplified and Co-Education या तुम्हा सर्वांच्या आवडत्या शैक्षणिक चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये आपल्या काही गोष्टी क्लिअर करण्याचा मी प्रयत्न केला होता. आता हे सगळं कशाच्या संदर्भात आहे तर अर्थातच टायटलमध्ये पण तुम्हाला दिसत असावं, BTS ज्युनियर IAS एक्झामिनेशन 2023. BTS ज्युनियर IAS परीक्षा कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन 2023 अर्थात जी परीक्षा राईट ऑन संडे ओके होणार आहे, म्हणजे रविवारी जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेच्या संदर्भाने कालचा एक व्हिडिओ आपण क्लिअर केलेला आहे. ज्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, प्रश्नपत्रिकेसंबंधीच्या सूचना आणि उत्तरपत्रिकेच्या संदर्भामध्ये असणाऱ्या सूचना ह्या तीन मुख्य पॉइंटवरती फोकस करण्यात आलेला आहे. 20 मिनिटाचा व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओची लिंक इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ अजून जर बघितला नसेल तर पटकन बघून घ्या. अलग लक्षामध्ये, कारण परीक्षेच्या अगोदर जर का आपण हा व्हिडिओ क्लिअर केला नाही तर मग आपल्या बऱ्याचशा मिस्टेक परीक्षेमध्ये होण्याची शक्यता आहे. त्या व्हिडिओची लिंक इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आजचा जो व्हिडिओ आहे, ऍक्च्युली कालचा व्हिडिओ फार मोठा होईल याच्यामुळे मी ह्याला 2 सेगमेंटमध्ये तोडलं होतं आणि म्हणून आज स्वतंत्र व्हिडिओ बनवतोय ह्या शेवटच्या टॉपिकवरती. अर्थात सिम्बॉल याला मुद्दामच मी वेगळा दिलेला आहे की पेपर कसा सोडवाल, त्याचं नेमकं तंत्र काय, पॅटर्न काय. मेनी स्टुडंट्स हॅव अ लॉट ऑफ नॉलेज बट बिकॉज ऑफ लॅक ऑफ द टेक्निक दे आर फेल इन द एक्झाम. ओके, भरपूर नॉलेज असतं परंतु तंत्र नसल्यामुळे हे विद्यार्थी परीक्षेमध्ये प्रॉपर रिझल्ट देऊ शकत नाहीत किंवा प्रॉपर स्कोर करू शकत नाहीत. बऱ्याच विद्यार्थ्यांचा पेपर सोडवणं राहून जातं आणि नंतर घरी आल्याच्या नंतर जेव्हा ते फॉलोअप घेतात, पेपरचा बॅकअप घेतात, त्यावेळेला त्यांना लक्षामध्ये येतं की अरेच्या पुढे तर प्रश्न खूप सोपे होते परंतु आम्ही तर ते वाचले सुद्धा नाहीत आणि सोडवलं असतो तर फार चांगलं झालं असतं असं वाटायला लागतं. बट त्यावेळेला असं वाटून काही फायदा नसतो ना. त्यावेळेला या फिलिंगला व्हॅल्यू 0 आहे. अलग लक्षात. म्हणून तुम्हा सगळ्यांना अलर्ट करण्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, हा सुद्धा परीक्षेला जाण्यापूर्वी पाहणं, कंप्लीट करणं अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये तुम्हाला मी त्या सर्व गोष्टी सांगणार आहे की जेणेकरून तुमचा 100% पेपर कसा कव्हर होईल आणि तुमचा स्कोर आउट ऑफ तर काय म्हणता येणार नाही आपल्याला, ठीक आहे ना, बट तुमच्या एक्सपेक्टेशन पेक्षा अधिक चांगला निकाल कशा पद्धतीनं मीन्स बिल्डअप करता येईल याच्यासाठी आजचा व्हिडिओ कंप्लीट पाहणं तुम्हा सगळ्यांसाठी अतिशय आवश्यक आहे. मित्रांनो, परमनंट लक्षात ठेवा, नॉलेजची एक्झाम तर नॉलेजची असतेच असते, त्यात वादच नाही. बट अलॉंग विथ नॉलेज यू मस्ट हॅव द कॉन्फिडन्स टू फाईट इन द एक्झामिनेशन. बेटा लक्षात घ्या, नॉलेज महत्वाचं आहेच आहे पण त्याच्यासोबत कॉन्फिडन्स सुद्धा असणं आवश्यक आहे. एव्हरीथिंग माइनस कॉन्फिडन्स. अगर हमारे पास सब कुछ है लेकिन कॉन्फिडेंस नहीं है तो मान के चलो कि हम 0 है. और हमारे पास कुछ भी नहीं है, ओके ना, तो कॉन्फिडेंस है अगर, तो मान के चलो कि आपके पास सब कुछ है. दैट इज व्हाट एवरीथिंग माइनस कॉन्फिडेंस मीन्स नथिंग एंड नथिंग प्लस कॉन्फिडेंस मीन्स एवरीथिंग. तो कॉन्फिडेंस को बनाए रखो, साथ में रखो, ओके ना, तो उसे कहीं जाने मत देना. तो बिना किसी ज्यादा बातें करते हुए हम क्या करते हैं, हमारे प्रॉपर पॉइंट पर आते हैं. बेटा, हाउ टू सॉल्व द पेपर, व्हाट इज द एक्झॅक्ट टेक्निक टू सॉल्व द पेपर. पेपर कसा सोडवायचा याबद्दल. बरं, त्याच्या अगोदर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही लिंक सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये शेअर करा. सगळ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा झालाच पाहिजे. आता परीक्षा डिक्लेअर झाली आहे. रविवारी परीक्षा 2 सेगमेंटमध्ये टाइम मी वरती लिहिलेला आहे. त्याच्या पाठीमागचं कारण पण आहे. 11 ते 1 आणि 11 ते 2 असे 2 सेगमेंट दिसत आहेत तुम्हाला. बेटा, 11 ते 1 हा जो टाइम सेगमेंट आहे तो इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठीचा आहे. लक्षात आलं का? इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांचा पेपर हा 11 ते 1 या वेळेमध्ये होणार आहे आणि त्याच्यानंतर इयत्ता 3री पासून ते 7वी पर्यंत हे जे विद्यार्थी आहेत त्यांचा पेपर 3 तासाचा, म्हणजे 11 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत त्यांचा पेपर असणार आहे. म्हणून हे 2 टाइम सेगमेंट आहेत, लक्षामध्ये ठेवा. आपल्याला सेंटरवर परीक्षेच्या दिलेल्या वेळेच्या
किमान अर्धा तास अगोदर जाणं अत्यंत आवश्यक आहे. हा, आणि एक महत्वाची सूचना, हॉल तिकीट पाहण्यात आलं माझ्या आणि त्यावरती स्पष्ट ठळक उल्लेख आहे, नो मास्क, नो मास्क, नो एंट्री. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करीत असताना मास्क असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय एंट्री मिळणार नाही, प्रवेश मिळणार नाही. स्पष्ट उल्लेख आहे हॉल तिकीटवरती. लक्षामध्ये आलं का तुमच्या? त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपण केअरफुली लक्षात घ्यायच्या आहेत. सपोज तुम्ही आजारी आहात तर तुमच्या ज्या आवश्यक त्या टॅबलेट्स असतील, वॉटर बॉटल असेल, हे सगळं तुम्ही सोबत कॅरी करू शकता. परंतु यू कॅनॉट कॅरी द बुक्स इनसाइड द एक्झाम हॉल. परीक्षेच्या हॉलमध्ये तुम्हाला पुस्तकं घेऊन जाता येणार नाही आहेत. आलं लक्षामध्ये? सोबत काय आणलं असेल तर ते मग बाजूला काढून ठेवावं लागेल, त्याला दुसरा पर्याय नाही. समजताय? ओके. डिजिटल वॉच परीक्षेमध्ये अलाउ नाही, त्यामुळे ते डिजिटल वॉच आपल्या डिजिटल घरीच ठेवा. आलं का लक्षामध्ये? किंवा कॅल्क्युलेटर्स वगैरे परीक्षा हॉलमध्ये बिलकुल परमिशन नाही. त्यामुळे एक तुम्ही स्वतः, ठीक आहे ना, अर्थात जो काही तुमचा युनिफॉर्म किंवा कपडे असतील ते सोबत ठेवा. सोबत ठेवा मीन्स परिधान करून या. दुसरी गोष्ट, तुमचं हॉल तिकीट पॅड तुमच्याकडे चांगला असावा. ब्लॅक किंवा ब्ल्यू कलरची, काळ्या किंवा निळ्या कलरचा बॉल पॉइंट पेन असणं आवश्यक आहे. जेल पेन जमणार नाही. ठीक आहे? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये जाण्यासाठी आवश्यक आहेत किंवा जात असताना हे सोबत ठेवा. बाकी अनवॉन्टेड गोष्टी सगळ्या सोबत कॅरी करू नका. आता मुख्य मुद्द्याकडे येतोय मी. पेपर नेमका कसा सोडवायचा आहे त्याच्या बाबतीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित असू द्या, मी दोन्ही पॅरलल सांगणार आहे. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे आणि इयत्ता 3री ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, एक लक्षात घ्या. आलं लक्षात? कारण इयत्ता दुसरीसाठी काय करण्यात आलेलं आहे, सोबत सोबत जाऊयात म्हणजे सगळं तुमच्याही डोक्यामध्ये घुसेल पटकन. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नांची संख्या आहे. प्रश्न संख्या किती आहे? दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी 100 प्रश्न आहेत. 3री ते 7वी साठी हे प्रश्न संख्या 150 आहे. वेळेचा जर विचार आपण केला तर 2 तास वेळ दुसरीला आहे आणि 3 तासाचा वेळ हा 3री ते 7वी साठी आहे. मित्रांनो, 2 तास म्हणजे 120 मिनिटे, 3 तास वेळ याचा अर्थ 180 मिनिटे. हे तुम्ही स्मरणामध्ये ठेवा. ओके, डन. ठीक आहे बाबा. आता काय करायचं आहे, हे प्लॅनिंगच इम्पॉर्टंट आहे की तुमचा शेवटचा प्रश्न सुद्धा वाचून झाला पाहिजे. आलं लक्षात? अदरवाईज मग असं खंत वाटायला नको की सगळं वाचलं असतं आधीच तर मग बरं झालं असतं. त्यामुळं आपण सगळं प्रॅक्टिकली, तुम्हाला हे सक्सेसफुल फॉर्म्युला आहे तो तुम्ही फॉलो करायचा आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपण 3 राऊंड मध्ये पेपर सोडवणार आहोत. किती राऊंड मध्ये? 3 राऊंड मध्ये. त्यामुळं पहिला जो राऊंड आहे त्याला राऊंड 1 असं नोट करायचं आहे. काय? राऊंड 1 बेटा. ठीक आहे? पालक, विद्यार्थी जे कोणी असाल तुम्ही, हा भाग समजून घ्या. पहिला राऊंड काय असणार आहे बेटा, एक लक्षात द्या. दुसरीचे विद्यार्थी आपले 100 प्रश्न आहेत. 3री ते 7वी साठी 150 प्रश्न आहेत. पहिला जो राऊंड असणार आहे तो जनरली, बरं का, आता तेच विद्यार्थी ही परीक्षा देतात ज्यांचं रीडिंग व्यवस्थित आहे, वाचन वगैरे व्यवस्थित आहे. तर मित्रांनो, आपला प्रॉपर स्पीड असणं आवश्यक आहे. किमान अर्ध्या मिनिटामध्ये एक प्रश्न वाचून व्हावा, आहे की नाही? पहिल्या राऊंड मध्ये तेच प्रश्न सोडवायचे ज्यांची उत्तरे प्रश्न वाचल्याबरोबर येतात. बाकीकडे बघायचं सुद्धा नाही. आपण फार इमोशनली चुका करतो. एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसलं तर कसं काय येत नाही मला, हा इगो आपला हर्ट होतो, है ना? असं कसं होतंय, हे नाही बेटा. एक्झाम आहे, एक्झाम हॉलमध्ये असं काही करायचं नाही आहे. एक्झाम हॉलमध्ये आपण आहोत हे परमनंट लक्षामध्ये ठेवा. एखादा प्रश्न सुटत नाही त्याला सोडून द्या. बिलकुल त्याला सोबत घेऊ नका. लिव्ह इट, त्याला ड्रॉप आउट करा आणि पुढच्या प्रश्नाकडे चला. पट 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 तुम्हाला काय करायचं आहे, दुसरीचे असाल तुम्ही तर प्रश्न क्रमांक 1 पासून 100 पर्यंत असं जायचं. समजा पहिला प्रश्न येतोय त्याला लगेच त्याचं उत्तर गोल करून टाका. दुसरा प्रश्न येतोय, उत्तर जे काय असेल ते गोल करून टाका. तिसरा येत नाही, चौथा येत नाही, 5वा सुद्धा येत नाही, घाबरू नका, त्याला बाजूला ठेवा आणि 6व्या प्रश्नाकडे जा. असं करत 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 तुम्ही 100व्या प्रश्नाला पोहोचा. 3री ते 7वीचे विद्यार्थी असाल तर पहिल्या राऊंड मध्ये प्रश्न क्रमांक
आहे ना, स्टार्ट टू एंड. आता काय लिहिणार मी इथं, इकडं पहिली दुसरीसाठी दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी काय लिहावं लागेल, प्रश्न क्रमांक 1 ते 100 पर्यंत गेलंच पाहिजे तुम्ही. आणि इकडे तिसरी ते सातवी साठी प्रश्न क्रमांक 1 ते 150 पर्यंत गेलंच पाहिजे. हे लक्षामध्ये घ्या, तरच मग ह्याला काहीतरी मतलब आहे, अन्यथा नाही. तर इमॅजिन करू, प्रत्येक प्रश्नाला अर्धा मिनिट. काय, प्रत्येक प्रश्नास किती वेळ सांगायला लागलो मी, अर्धा मिनिट. ठीक आहे. दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण थोडं जास्त वेळ देऊ, 40 सेकंदामध्ये ते प्रश्न वाचतील अशी अपेक्षा करूया. तर बघा, वाचल्याबरोबर उत्तर येतंय, अर्थात तिथं कॅल्क्युलेशन करायचे नाही, सोडवत बसायचं नाही, डोक्याला हात लावून बसायचं नाही. प्रश्न वाचला, अरे 4 पर्यायामधलं उत्तर आहे, येतंय, हा गिरवून टाक. प्रश्नपत्रिकेवर नाही, उत्तरपत्रिकेवर. ठीक आहे ना. तर मग असे प्रश्न तुला सोडवायचे आहेत बाबा. आतापर्यंत तू जर प्रॅक्टिस व्यवस्थित केली असेल, सराव व्यवस्थित केला असेल, अभ्यास व्यवस्थित केला असेल, तर किमान 50% प्रश्न तुला सुटतातच, सोडवता आलेच पाहिजे. आणि इमॅजिन कर, मग याच्यातले 50% प्रश्न म्हणजे 50 प्रश्न तुला सुटले. किती, 50 प्रश्न सुटले या पहिल्या राऊंड मध्ये. आलं लक्षात? वेळ किती लागला सर, वेळ किती लागला, तर वेळ 50 प्रश्नाला. आलं लक्षामध्ये, कळते ना. तर साधारण आपण अर्धा मिनिट धरत होतो, त्याचा जर आपण विचार केला तर साधारणपणे 50 प्रश्नासाठी किंवा म्हणजे 100 प्रश्न वाचण्यासाठी, वाचायचे सगळेच आहेत ना, त्यामुळे 100 प्रश्न वाचण्यासाठी प्रत्येक प्रश्नाला अर्धा मिनिट म्हणजे 50 मिनिटे. चल, आपण दुसरीच्या छोटे ना, तर आपण 60 मिनिटे घेऊया. किती मिनिटे, 60 मिनिटे वेळ आपला याच्यामध्ये गेला. आणि प्रश्न किती सुटले, 50 सुटले. ठीक आहे ना. प्रश्न शिल्लक किती राहिले, तर प्रश्न शिल्लक राहिले 50. वेळ किती शिल्लक राहिला, 60 मिनिटे. आलं का लक्षात? तेच इकडच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत काय होईल, तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी काय होईल, तर यांना 50% प्रश्न हे तुमचे वाचून सुटले पाहिजे. ज्यांना कोणाला वाटतं ना की 50% प्रश्न कसे सुटतात, चॅलेंज देऊन सांगतो, अभ्यास केलाय तर सुटतातच. कसे काय, त्याचं रिझन पण मी इकडे बाजूला सांगणारच आहे, सांगतोय, जरा लक्ष द्या. 50% तुम्ही बरोबर सोडवलात 1 ते 150 पर्यंत. 150 प्रश्न वाचण्यासाठी तुम्हाला अर्ध्या मिनिटाप्रमाणे 75 मिनिटे लागले. 5 मिनिट एक्स्ट्रा घे, वेळ गेला. समजा तुमचा इथे वेळ चाललाय 80 मिनिटे. किती, 80 मिनिटे. तिसरी पासून पुढच्या पोरांचा प्रोग्राम इकडे चालू आहे बरं का. हा, 80 मिनिटे तुम्हाला वेळ लागला. 80 मिनिटात तुमचे 50% बरोबर आलेच पाहिजे, दुसरा पर्याय नाही. आणि ते म्हणजे सपोज 70 ते 75 प्रश्न बरोबर आले. किती बरोबर आले, 70 ते 75 प्रश्न बरोबर आले. आता शिल्लक प्रश्न किती आहेत, तर प्रश्न शिल्लक आहे तुमच्याकडे नियरली 75 to 80 क्वेश्चन्स. ठीक आहे, 75 ते 80 एवढे प्रश्न शिल्लक आहेत. वेळ किती शिल्लक आहे तुमच्याकडे, वेळ किती शिल्लक आहे, तर 80 मिनिटे तर निघून गेली, उरला वेळ 100 मिनिटे. किती, 100 मिनिटे. घाबरू नका, आतापर्यंत आपण एकही तसा प्रश्न सोडवलेला नाही आहे की जो सोडवण्यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करावे लागतील, वेळ जाईल, तर्क करत बसावं लागेल, लॉजिक लावावं लागेल, विचार करावा लागेल, असले घेतलेले नाही आहेत. आता प्रश्न हा पडतोय, काही जण म्हणत असतील हा फार मोठा शहाणा आला आणि आम्हाला सांगायला लागलाय की पहिल्या अर्ध्या मिनिटाचे प्रश्न वाचून म्हणे 75 प्रश्न कसे. सांगतो बेटा, इकडे लक्ष दे. तुझ्या टोटल अभ्यासक्रमामध्ये याचं उत्तर द्यायला लागलो बे, कसे सोडवायचे. 70 ते 75 हा मॅजिक फिगर कसा गाठायचा सांगतो. मराठीचे प्रश्न आहेत 35 बरोबर. त्याच्यानंतर इंग्रजीचे प्रश्न आहेत 15 आणि सामान्य ज्ञानाचे प्रश्न आहेत किती, सामान्य ज्ञानाचे प्रश्न किती आहेत, 15. टोटल किती झाले बे, किती झाले, 35 आणि 15, 50 आणि 15, 65 प्रश्न झाले बेटा. हे वाचल्या सुटलेच पाहिजे. हे जर तुला सुटत नसेल तर तू परीक्षा नको देऊ राजा. आलं का लक्षात, वाचल्या. हा ठीक आहे ना, मी गृहीत धरतो ना त्या टोटल प्रश्नामध्ये 5 प्रश्न तुम्हाला येत नसतील. आय एम ऍग्री विथ यू, सहमत आहे मी तुमच्याशी बरं का. तर हे 65 मधले सपोज तुम्हाला 60 झाले, डन ना. आता म्हणतोय काय, गणित राहिले शिल्लक अजून. बेटा गणित आणि बुद्धिमत्ता हे जे विषय आहेत ना, कळतं की नाही, गणित आणि बुद्धिमत्ता या विषयामधून वाचल्याबरोबर सुटणारे कमीत कमी 15 तरी प्रश्न निघतील की रे, निघतील ना.
गणितात सुद्धा काही प्रश्न वाचल्या वाचल्या सुटतात, बुद्धिमत्तेत सुद्धा काही प्रश्न बघितल्या वाचल्या वाचल्या सुटतात, असे निघतात की नाही? येस बेटा निघतात. असे 15 प्रश्न निघाले बेटा. किती? 15. कळलं की नाही? मी फक्त तुम्हाला मॅजिक नाही सांगायलो, मी लॉजिक सुद्धा सांगायला लागलोय. आलं लक्षामध्ये? पेपर सोडवण्याची कला नाही, सायन्स सांगायला लागलोय, हे लक्षामध्ये घ्या बेटा. आय एम नॉट टेलिंग हिअर आर्ट ऑफ सॉल्विंग द पेपर, आय एम टेलिंग द सायन्स टू सॉल्व द पेपर. कळतंय ना? आणि म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये सहज सुटणारे 15 प्रश्न भेटले. असे किती प्रश्न भेटले बेटा? 75. आला का नाही हा मॅजिकल फिगर? मॅजिकल फिगर मिळाला की नाही? पहिल्या झटक्यात, पहिल्या राऊंड मध्ये 80 मिनिटातला हा प्रोग्राम आहे बेटा. कळलं की नाही? आता 100 मिनिट उरलेत आणि प्रश्न किती उरलेत? प्रश्न शिल्लक किती आहेत? 75 प्रश्न शिल्लक आहेत. वेळ 100 मिनिट आहे. इथं 50 प्रश्न शिल्लक आहेत. वेळ 60 मिनिट आहे. आता तुम्ही सेकंड राऊंड कडे जायचं आहे. राऊंड 2. काय? राऊंड 2. राऊंड 2 मध्ये काय करणार आहे तुम्ही? बघा बेटा, लक्ष द्या. राऊंड 2 मध्ये तुम्हाला सोडवायचे प्रश्न आहेत. सोडवा, तर्क करा, विचार करा, है ना, कॅल्क्युलेशन्स वगैरे, असं हे या स्वरूपातले प्रश्न तुम्हाला या सेकंड राऊंड मध्ये सोडवायचे आहेत. इमॅजिन करा, या 50 पैकी, अलग लक्षात, 60 मिनिटात नाही, 50च मिनिटात होता. ठीक आहे? 50 पैकी ओके किमान 30 प्रश्न सुटले. किती? 30 प्रश्न सुटले. अलग लक्षात, 30 प्रश्न सुटले. एका प्रश्नाला 1.5 मिनिट वेळ घे. किती घे? 1.5 मिनिट वेळ घे. 30 प्रश्न सोडवायला 1.5 मिनिटाप्रमाणे वेळ किती लागला? 45 मिनिटे वेळ लागला. अलग लक्षात. शिल्लक वेळ किती आहे आता? शिल्लक प्रश्न किती राहिले? 50तून 30 गेले, 20 प्रश्न शिल्लक राहिले. वेळ किती शिल्लक राहिला? 60तून 45 मिनिट गेले, 15 मिनिट शिल्लक राहिले. ठीक आहे ना? तर हे बघ रे बाबा, बघ, लक्ष दे. पहिल्यांदा तुझे किती प्रश्न बरोबर आले? 50. आता किती बरोबर आले? 30. टोटल किती बरोबर आले? 80. किती बरोबर आले? 80. ठीक आहे. शिल्लक किती? 20 आहेत. वेळ किती? 15 मिनिट आहे. लक्षात घ्या. आता थर्ड राऊंड लगेच सांगतो, इकडे लगेच पुढे येणार आहे. राऊंड थर्ड, तिसरा राऊंड काय असणार आहे? अरे राजा, वेळ उरलाय 15 मिनिट. प्रश्न शिल्लक किती आहेत? 20 मिनिट. आता जरा नीट ऐक माझं. आता नीट ऐक. 20 प्रश्न शिल्लक आहे, 15 मिनिट वेळ शिल्लक आहे. 2 वेळा वाचून सुद्धा जे प्रश्न तुला सुटले नाहीत बेटा, आता तिसऱ्यांदा वाचायची काय गरज आहे का? काही गरज नाही. आलं लक्षात? बरं, आपल्या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंगची सिस्टीम नाही, म्हणून काय करायचं? जेवढे काय उरलेत, ठीक आहे, कुठलेही 2 ऑप्शन सिलेक्ट करा आणि अर्धे उडवून टाका. थर्ड ऑप्शन, फोर्थ ऑप्शन मोस्टली पॉझिटिव्ह असतो बरोबर उत्तर येण्यासाठी. ठीक आहे ना? तर ते करा. समजा आपल्याला 20 प्रश्न येतच नाही आहेत, तर ते गिरवायला लाजायचं नाही इथं, कारण निगेटिव्ह सिस्टीम नाही. ह्याच्यातले 1/3 बरोबर आले, 1/3 बरोबर आले, म्हणजे 20तले समजा 5 ते 7च प्रश्न बरोबर आले बेटा, तर मग काय होईल? हे अगोदरचे 80 आणि ह्याच्यापैकी सपोज एक 5 ते 7 प्रश्न बरोबर आले, अलग लक्षामध्ये, तर 85 क्वेश्चन्स तुझे करेक्ट येतात. म्हणजे 85 ते 90 एवढे प्रश्न तुझे क्लिअर येऊ शकतात, हे मी सांगायलोय. आलं लक्षात? आणि स्कोर जो आहे ना, तो 170 ते 180च्या घरात जातो. हा रिझल्ट ओरिएंटेड पॅटर्न आहे बेटा, समजलं? आता 3री 4थीच्या जरा लक्ष द्या, शेवटचा टप्पा चाललाय. आता तुमच्याकडे वेळ किती आहे? 100 मिनिटे. प्रश्न किती? 75 ते 80 प्रश्न आहेत. आता तुम्हाला या सेकंड लॉट मध्ये, सेकंड राऊंड मध्ये नेमकं काय करायचं आहे? तर्क लावून, काही करून, आलं लक्षामध्ये, तर्क वगैरे लावून, कॅल्क्युलेशन्स करून, है ना, सोडवा, विचार करा, तर्क लावा, कॅल्क्युलेशन करा, एवढं सगळं करून 75 पैकी, आलं लक्षामध्ये, 75 पैकी सपोज तुम्हाला 50 प्रश्न सुटले, 50 प्रश्न सुटले, आलं लक्षात? इथं सुद्धा तुम्ही 1.5 मिनिटाचा वेळ घेऊ शकता प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी. समजतंय? म्हणजेच किती? 75 मिनिटे. ठीक आहे ना? ओके. किंवा 80 मिनिटे वेळ गेला असं आपण समजूया. 80 मिनिटे वेळ गेला 50 प्रश्न सोडवण्यासाठी. डन बेटा? तर आता तुमच्याकडे ओके ना, 90 मिनिटे सुद्धा घेऊ शकता बरं का. 80 मिनिटे घ्या किंवा 90 मिनिटे घ्या, हा तुमचा विषय आहे. एवढं सगळं झाल्याच्या नंतर आता काय? 75तून 50 प्रश्न सुटले, म्हणजे झालं किती टोटल? तुम्ही कुठं पोहोचताय? समजतंय की नाही? 75 आणि 50 किती झाले?
125. 125 हा तुमचा हक्काचा स्कोर आहे. 125 म्हणजे किती मार्क झाले बेटा? 250 गुण झाले. आलं का लक्षामध्ये? आता शिल्लक प्रश्न किती आहेत? 75 होते, त्यातले 50 गेले, मग उरले 25 प्रश्न. 25 शिल्लक राहिले, आहे की नाही? 25 प्रश्न शिल्लक राहिले. वेळ किती आहे? 20च मिनिट आहे. अरे 20 राहू दे ना, 10 मिनिट सुद्धा पुरेसे आहेत ना बाबा शेवटचे. समजते की नाही? 20 कशाला पाहिजे? 10 मिनिट सुद्धा काफी आहेत. आणि याच वेळेमध्ये काय करायचंय तुम्हाला? आतापर्यंत 2 राऊंड मध्ये एवढं सगळं करून सुद्धा तुम्हाला प्रश्न बरोबर सुटलेला नाहीये तो, बरोबर आहे ना? आणि असे तुमच्याकडे 25 प्रश्न आहेत. आता पर्यायच नाही, निगेटिव्ह सिस्टीम आपल्याकडे नाही आहे, तर गिरवायला काहीच हरकत नाही. बिंदास गिरून टाकायचं, रिकामं कोरं काहीच सोडायचं नाही. समजतंय? आणि तेवढं करायचं. 10 मिनिटात 20 मिनिटात तुम्हाला हे सगळं करता येईल. 1/3 स्कोर याचा सुद्धा जर का आपण गृहीत धरला, पॉझिटिव्ह सोचो यार, पॉझिटिव्ह सोचो, ठीक आहे? तर पोर लोक म्हणते असं कसं येत असते, कारण मी का पूर्ण पेपरला तसंच कर म्हणलो का तुला बेटा? नाही ना. हा, शेवटचे प्रश्न जे की 2दा वाचून तुला सुटले नाही, मग आता सुद्धा सुटणारच नाही, कन्फर्म आहे. त्यामुळं सोडवले, गिरवून टाकले. 3rd ऑप्शन 4th ऑप्शन कुठला तर गिरवला. आलं लक्षात? तर मग काय होईल? 1/3 बरोबर आले तर 125 मध्ये ह्याच्यातले सपोज 8 प्रश्न बरोबर आले, ठीक आहे ना? मग स्कोर कुठं चाललाय? 133. 133 प्रश्न बरोबर आले म्हणजे 200 किती? 66. दिस स्कोर इज इनफ. दिस स्कोर इज इनफ है ना टू अचीव युअर टार्गेट. हा स्कोर तुला आलं लक्षामध्ये BTS ज्युनियर IAS होल्डर होण्यासाठी पुरेसा आहे. समजतंय? आणि ह्याच्यामध्ये आणखीन जास्त प्रश्न सुटले तर मग काय मजाच मजा आहे. आलं का लक्षामध्ये? हा पॅटर्न नीट समजून घ्या. व्हिडिओ समजला नसेल परत एकदा स्क्रोल बॅक करून बघा. टाइम मॅनेजमेंट बघा, कुठं चुकलं तर नाही येत ना आपण. 180 मिनिट होते, पहिल्यांदा आपले 80 मिनिट गेले, ठीक आहे? आणि वाचल्या जे प्रश्न येत होते तेच सोडवले. ओके, 1 ते 150 पर्यंत दुसऱ्या राऊंड मध्ये, ठीक आहे ना? आणि हे सगळं करताना काय करायचं तुम्हाला? पेपरमध्ये टिक मार्क कशाने? पेनाने नाही, पेन्सिलने करायची. सोडवलेले प्रश्नाला काहीतरी टिक मार्क करा. तुम्हाला कळण्या इतकं छोटंसं सिम्बॉल द्या, म्हणजे सेकंड राऊंड मध्ये कळेल की राहिलाय कोणता. आणि एक महत्वाचं, जो प्रश्न वाचताय, जो प्रश्न सोडवताय, तोच प्रश्न, त्याच प्रश्नाचा पर्याय उत्तरपत्रिकेत गिरवताय का हे थोडंसं बघून घ्या. समजलं ना? तर पहिल्या टप्प्यामध्ये आपला 80 मिनिटाचा वेळ गेला, नंतरच्या टप्प्यामध्ये जवळपास 80 मिनिटाचा किंवा 90 मिनिटाचा वेळ गेला, म्हणजे 170 मिनिटं जवळपास गेले. 10 ते 20 मिनिटं तुम्हाला 160 ते 70 मिनिट इथं गेले आणि करेक्ट आहे. 10 ते 20 मिनिटं शिल्लक राहतात. शेवटचे 25 प्रश्न शिल्लक राहतात. पहिल्यांदा 75 सुटले है ना, त्याच्यानंतर उरलेले प्रश्न जवळपास 75 असतात. 75तले 50 तुम्ही कॅल्क्युलेशन करून सोडवलात तर 25 शिल्लक उरले. कुठेही आपण चुकलेले नाही आहोत टोटल फ्लो मध्ये, ठीक आहे? तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या फायद्याचा असेल तर हा व्हिडिओ आपण सगळीकडे शेअर करायचा आहे, बिलकुल व्हायरल करून टाकायचा आहे. आलं का लक्षामध्ये? मित्रांनो, तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी MG सायन्स सिम्प्लिफाईड अँड को एज्युकेशन अर्थात माझ्यातर्फे मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा, अनंत शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बी कॉन्फिडंट, विथ कॉन्फिडन्स पेपरला जा. काहीही मीन्स घाबरू नका. ओके, तुमच्या आईवडिलांचे आशीर्वाद नक्कीच तुमच्या सोबत असणार, ठीक आहे? तर भेटूयात अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. आणखीन एक गोष्टी तुम्हाला क्लिअर करायच्या आहे. परीक्षा झाल्याबरोबर, ठीक आहे ना, त्याच दिवसापासून, संडे पासून किंवा मंडे, सोमवारपासून आपण प्रत्येक BTSच्या ज्युनियर IASच्या पेपरचं पेपर सोल्युशन आपल्या चॅनलवरती लाईव्ह देणार आहोत दररोज संध्याकाळी 8 वाजता. जॉईन व्हायला विसरू नका. ओके, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय.